शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत तूर पिकामध्ये आणि तूर पीक कापणी झाल्यानंतर आपण इथं काही ढिगं लावली होती तुरीची। अशा प्रकारे पेंड्या बांधल्या होत्या। त्या पेंड्या बांधून आपण ढीग लावली। ढीग लावून ती आपण आता इकडे सुडी घालायची आहे। तर आपण पहिले 20 वर्षाखाली बरेच आपण सुडी वगैरे जास्त लावायची। आता सध्या आपण या कडप्यावरच घालत आहे वाळूवर, पण आता अशा प्रकारे आपण सुडी घालणं चालू आहे। तर सुडी घालताना काय करायचं, तर सुरुवातीला आपण अशी जे पेंड्या असतात त्या पेंड्या आपण सुरुवातीला उभ्या लावायच्या, खालच्या पेंड्या उभ्या लावायच्या आणि त्याच्यावर उलटे आडव्या पेंड्या टाकायच्या। म्हणजे जे काड आहे ते वर घ्यायचं बुडं आणि शेंडी खाली घ्यायची, आणि खालच्या पेंड्या असतात ते बुडं खाली घ्यायची, शेंडे वरी घ्यायची। तर अशा प्रकारे आपल्याला इथं जी सुडी आहे तर सुडी आपल्याला इथं घालावी लागते। तर त्यासाठी बारीक बारीक पेंड्या आपण इथं तयार केलेल्या आहेत, कारण आपल्याला हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आपल्याला इथं तीळ घ्यायचं आहे। तर तीळ घ्यायचं असल्यामुळं आपण तुरी कापल्या आहेत, कापून आपण पेंड्याची ढीग छोटे छोटे लावली आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे इथं सुडी घातलेली आहे। आणि ही सुडीच्या खाली आपण जी आहे ती ताडपत्री घेतलेली आहे काळ्या कलरची जाडवाली, आणि त्याच्यानंतर ती इथं पसरून दिली आणि त्याच्यानंतर आपण इथं जी तुरीचे पेंडे आहे त्याची एक सुडी अशा प्रकारे बनवली। कारण एवढा जो भाग आहे हा भाग आपल्याला इथं म्हणजे इथं ठेवलेला आहे आपण सुडीसाठी, आणि हा बाकी जे काड्या आहेत ह्या काड्या आपल्याला आता पूर्ण रोटावेटरमध्ये काढायचे आहेत, किंवा पंजीचा एक फण काढून त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला हे काढता येते। तर आपल्याला इथं तूर काढणी झालेली आहे, आणि तूर कापणी झाल्यानंतर अशा प्रकारे आपलं जे अंतर होतं हे इथं साधारणतः 10.5 फूट होतं, आणि त्याच्यानंतर आत तुरीच्या सोयाबीनच्या ओळी होत्या 6 आणि 10.5 फुटावर एक तुरीची वळ। ते आपली हे कापणं झालेली आहे। काही भाग आपला राहिलेला आहे, टप्प्याटप्प्याने आपल्याला हा काढायचा आहे आणि इथं तीळ घ्यायचा आहे। तर त्यासाठी आपण इथं आज इथले जे आपल्याला पेंड्या आपल्याला वाळू घालायच्या होत्या या काडावर, पण ते आपण घातल्या नाही, कारण आपल्याला हे क्षेत्र लवकर खाली करायचं होतं, कारण पहिल्याला आपल्याला उशीर व्हायला तीळ पेरायला। तर त्यासाठी आपण अशा प्रकारे काही भागात आपण अशा तूर कापून ठेवली आहे, बघू शकता। हे बघा, आपण इथं आता तूर कापून ठेवली आहे। आता हे तूर कापणी केली आहे आणि तूर कापून अशा प्रकारे इथं एका पेंडीची जो भाग आहे तेवढा हिस्सा आपण इथं ठेवला आहे। आणि हे आता उद्याला आपल्याला हे तुरीचे पेंड्या बांधायचे आहे, आणि काही तूर आपली कापायची राहिलेली आहे इथं बघा इथं, आणि ही काही कापून पेंड्या बांधून अशा प्रकारे पेंड्याचे गठ्ठे बांधलेले आहे बघा इथं अशा प्रकारे। तर इथं हे 5-6 पेंड्याचे आपण इथं ढीग लावली अशा प्रकारे, आणि हे पूर्ण तिथं जाऊन आता आपण तिथं सुडी लावणार आहोत। आणि सुडी आपल्याला मग 15-20 दिवसांनी, महिन्यांनी, कधी पण आपण तूर वाळल्यानंतर आपण ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल तीळ वगैरे पेरल्यानंतर त्यावेळेस आपण तो मशीनमध्ये काढू शकता किंवा बडवून काढू शकता आपण मजूर लावून। तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे।